नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अतुल महाजन, सहयोगी प्राध्यापक, तत्वज्ञान विभाग, रेणुका कॉलेज, नागपूर. मित्रांनो, आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ते आहे भारतीय नीतिशास्त्र. भारतीय नीतिशास्त्र हा विषय BA भाग 1 सेमिस्टर 1 मध्ये तत्वज्ञान या विषयाच्या अंतर्गत शिकवण्यात येतो. आज आपण भारतीय नीतिशास्त्राचे स्वरूप बघण्याआधी BA भाग 1 सत्र 1 मध्ये काय अभ्यासक्रम आहे त्याचा थोडक्यात विचार करू. भारतीय नीतिशास्त्राचा एकूण 4 युनिटमध्ये अभ्यास करण्यात आलेला आहे. युनिट नंबर 1 मध्ये आपल्याला दिसेल भारतीय नीतिशास्त्राची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. 2 मध्ये आपल्याला दिसेल भारतीय नीतिशास्त्राच्या विकासाच्या अवस्था आणि वैशिष्ट्ये. युनिट 1 मधील 3ऱ्या भागात आपल्याला दिसेल धार्मिक आणि तात्विक गृहीत तत्वे आणि 4थ्या भागात आपल्याला दिसेल भारतीय नीतिशास्त्राचे महत्त्व. युनिट 2 चा जर आपण विचार केला तर आपल्याला त्यामध्ये दिसून येईल एक धर्म, स्वधर्म आणि साधारण धर्म, त्याचप्रमाणे आश्रम व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था. युनिट 2 मधीलच 2ऱ्या भागात आपल्याला दिसून येते बौद्ध नीतिशास्त्र, 4 आर्य सत्य आणि अष्टांग मार्ग. युनिट 3 मध्ये पहिल्या भागात आपल्याला दिसेल कर्मसिद्धांत आणि गीतेचा निष्काम कर्मयोग, तर 2ऱ्या भागात आपल्याला दिसेल योग नीतिशास्त्र. युनिट 4 मध्ये पुरुषार्थांचा विचार केलेला आहे आणि त्याचप्रमाणे जैन नीतिशास्त्राचा सुद्धा विचार केलेला आहे. तर एकूण BA भाग 1 सत्र 1 तत्वज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम 4 भागात 4 युनिटमध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. ते 4 युनिट आपण बघितलेले आहेत. या 4 युनिटवर तुम्हाला एकूण 80 मार्काचा पेपर विद्यापीठ घेताना दिसून येते. आता आजच्या या PPT मध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण भारतीय नीतिशास्त्राचे स्वरूप बघणार आहोत. आपल्याला असं लक्षात येईल की भारतातच काही नैतिक मूल्यांचा विचार केलेला आपल्याला दिसून येत नाही, तर जगात जवळजवळ सर्वच विचारवंतांनी नैतिकतेविषयी आपले मत मांडलेले आपल्याला दिसून येते. आता नैतिकतेविषयी मत मांडण्याची गरज का पडली किंवा का आवश्यकता आहे, तर आपल्याला असं लक्षात येते की काही मूलभूत प्रश्न असे आहेत मानवी जीवनात की त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याकरिता नैतिकतेचा विचार केलेला दिसून येतो. आता ती प्रश्न कुठली आहेत, तर ती प्रश्न आहे की माणसाच्या जीवनाचे परमोच्च ध्येय काय आहे. आता जर आपण मनुष्याचा विचार केला तर आपल्याला असं दिसून येते की प्रत्येक माणसाच्या जीवनातील काही ना काहीतरी ध्येय असतं. कुणाला संपत्ती मिळवायची असते, कुणाला काय म्हणतात मोक्ष प्राप्त करायचा असतो, किंवा कुणाला एक परिपूर्ण जीवन किंवा एक समाधानी जीवन प्राप्त करायचं असतं. आता हे ध्येय प्राप्त करण्यासाठी दुसरा प्रश्न निर्माण होतो की हे ध्येय प्राप्त करण्यासाठी कोणत्या साधनांचा उपयोग करायला पाहिजे किंवा कोणती साधनांचा उपयोग केला जाऊ शकते. जसं मला जर संपत्ती मिळवायची असेल तर माझ्याकडे अनेक साधनं आहेत. मी जुगार खेळून संपत्ती मिळवू शकतो, मी मेहनत करून काम करून संपत्ती मिळवू शकतो, बरोबर आहे. तर नेमकं कोणत्या साधनांचा आपण उपयोग करायला पाहिजे याचा विचार या प्रश्नाच्या संदर्भात करण्यात येतो. तसंच रोजच्या जीवनातील कोणत्या व्यवहाराला चांगला व्यवहार म्हणता येईल. आपण रोज कुठल्या ना कुठल्या प्रकारचं आचरण करत असतो, कुठल्या ना कुठल्या प्रकारची कृती करत असतो. मग या कृतीमध्ये कुठल्या कृतीला आपण चांगली कृती म्हणू आणि कुठल्या कृतीला वाईट कृती म्हणू, या सर्व प्रश्नांचा विचार भारतातच नव्हे तर पाश्चिमात्य देशात सुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतामध्ये वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. वेदामध्ये चरित्र आणि नीती याविषयी विचार केलेला दिसून येतो आणि म्हणून वेदांपासून तर समकालीन भारतीय विचारवंतांपर्यंत झालेल्या नैतिक विचारांना
भारतीय नीतिशास्त्र म्हटले जाते. अशी एक व्याख्या आपल्याला भारतीय नीतिशास्त्राची दिसून येते. आता वेदांमध्ये चरित्र, नीती, मूल्य, आचरण याबद्दल अध्ययन केलेलं आहे. तर वेदांपासून तर समकालीन भारतीयांपर्यंत, जसं महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे, ठीक आहे, सर्वपल्ली राधाकृष्ण यासारख्या लोकांनीही आपल्याला काही नैतिक मूल्ये किंवा नैतिक विचार दिलेले आहे. तर आपण असं म्हणू की वेदांपासून तर समकालीन भारतीय विचारवंतांपर्यंत जो नैतिकतेचा विचार झालेला आहे त्याला आपण भारतीय नीतिशास्त्र असं म्हणू. भारतीय नीतिशास्त्राला हिंदू नीतिशास्त्र सुद्धा नाव दिलं गेलेलं आहे. आता भारतीय नीतिशास्त्राला हिंदू नीतिशास्त्र का बरं म्हणतात? तर आपण भारत हा हिंदू लोकांचा देश आहे आणि म्हणून हिंदू लोकांचे जे नीतिशास्त्र आहे त्याला हिंदू लोकांचे जे नीतिशास्त्र आहे आणि म्हणून याला भारतीय नीतिशास्त्राला हिंदू नीतिशास्त्र सुद्धा असं म्हणतात. आता पुढे प्रश्न असा निर्माण होतो की नीतिशास्त्राचे विभाजन. आता मी भारतीय किंवा पाश्चात्य बोलत नाही, मी फक्त नीतिशास्त्र असं बोलतोय की नीतिशास्त्राचे विभाजन भारतीय आणि पाश्चात्य असे विभाजन करता येऊ शकते काय किंवा करण्यात आलेले आहे काय? आपल्याला असं लक्षात येईल की असे विभाजन जनरली साधारणपणे करण्यात येतात, परंतु नीतिशास्त्राचे असे विभाजन करणे योग्य नाही. कारण की वैज्ञानिक चिंतन कोणतेही देश किंवा काळाच्या बंधनात होत नाही. आता तुम्हाला माहित असेल की वैज्ञानिक चिंतन कुठलेही घ्या, कुठल्याही ज्ञानाविषयीचं चिंतन घ्या, हे कुठल्याही देशात किंवा काळानुसार होताना आपल्याला दिसून येत नाही. जसं एखादी भौतिक वस्तू वर फेकली तर खाली पडते, हे एक वैज्ञानिक चिंतन आहे, बरोबर आहे. आता या चिंतनाचा जर विचार आपण केला तर भारतात एखादी भौतिक वस्तू वर फेकली तर खाली पडते आणि अमेरिकेत एखादी भौतिक वस्तू वर फेकली तर खाली पडणार नाही का? नाही. तर आणि म्हणून भारत आणि पाश्चात्य असं वैज्ञानिक चिंतनाच्या बाबतीत तरी आपल्याला विभाजन करता येत नाही. नैतिक मूल्यांची संकल्पना जगामध्ये कशी आहे? एकच आहे. हा, देश, काळ, परिस्थिती, त्याच्यानंतर भौगोलिक वातावरण, इतिहास यामुळे थोडंसं नैतिक चिंतनामध्ये किंवा नैतिक मूल्यांमध्ये परिवर्तन आपल्याला दिसून येते. आणि जरी असलं तरी पण पाश्चात्य देशातही अहिंसेला प्राधान्य दिलं जाते, तर भारत देशातही अहिंसेला प्राधान्य दिलं जाते. जसं सत्याबद्दल जर आपण विचार केला तर भारत म्हणते की प्रत्येक माणसाने सत्य बोलावं आणि पाश्चात्य संस्कृती अशी म्हणते काय की माणसाने सत्य बोलू नये, असं नाही. किंवा भारत म्हणते की प्रत्येक माणसाने अहिंसा तत्वाचं पालन करावं आणि पाश्चात्य संस्कृती अशी म्हणते का की नाही, हिंसेचं तत्व वापरलं तरी चालेल. आणि म्हणून नीतीच्या बाबतीत पूर्व आणि पाश्चात्य असा भेद करणे योग्य नाही. तरी पण विविध देशांमध्ये असलेल्या भौगोलिक आणि ऐतिहासिक अंतरामुळे संस्कृतीत बदल होत गेलेले आहे आणि या सर्व कारणांमुळे नैतिक विचारांचे स्वरूप कमी अधिक प्रमाणात बदलत गेलेले आहे. हा, हे मी आधीच सांगितलं होतं की भौगोलिक परिस्थिती, इतिहास यामुळे आपली संस्कृती आणि पाश्चात्य लोकांच्या संस्कृतीमध्ये परिवर्तन होत गेलेलं आहे. जसं तुम्हाला माहित असेल की दारू पिणे हे मुळात वाईट आहे आणि त्यातल्या त्यात स्त्रियांनी दारू पिणे हे तर वाईटातली वाईट गोष्ट असं भारत देशात समजलं जातं. ठीक आहे, याला आधार आहे. याला आधार असा आहे की भारत हा उष्णकटिबंधित प्रदेश आहे. भारतामध्ये उष्णता खूप अधिक असते आणि म्हणून भारतीय महिलांनी किंवा भारतीय लोकांनी दारूचं सेवन करू नये. परंतु तेच इंग्लंड, अमेरिका किंवा जे शीतकटिबंधाचे प्रदेश आहेत त्या लोकांसाठी दारू पिणे ही सामान्य बाब आहे. आता याला कारण काय? भौगोलिक परिस्थिती. भारताची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्याचप्रमाणे आपल्याला दिसून येईल की पाश्चात्य देशातील भौगोलिक परिस्थिती ही वेगळी आहे आणि म्हणून संस्कृतीत थोडेफार बदल झालेले आहे. त्याचप्रमाणे भारतामध्ये चालत आलेली गुरु परंपरा, ईश्वरावरचा विश्वास, संस्कृती यामुळे भारतीय लोकांची आचारसंहिता किंवा भारतीय लोकांची आचरण पद्धती वेगळी आहे, तर पाश्चात्य लोकांची आचरण पद्धती मात्र ही वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. असे असले तरी भारतीय नीतिशास्त्रामधील काही खास वैशिष्ट्यांमुळे ते पाश्चात्य नीतिशास्त्रापेक्षा वेगळे आहे. आता प्रत्येक देशाचं काही ना काही नीतिशास्त्र असेलच आणि ते नीतिशास्त्र
एका देशातल्या नीतिशास्त्राचं दुसऱ्या देशातल्या नीतिशास्त्रापासून वेगळेपणा दाखविण्यासाठी प्रत्येक देशातील नीतिशास्त्राची आपली आपली काही खास वैशिष्ट्य असेल. तसंच भारतीय नीतिशास्त्राचं सुद्धा काही खास अशी वैशिष्ट्ये आहे, ज्यामुळे ते पाश्चात्य नीतिशास्त्रापेक्षा आपल्याला वेगळं दिसून येते. भारतीय नीतिशास्त्राचे स्वरूप कसं आहे? दार्शनिक आहे. भारतीय नीतिशास्त्रामध्ये विज्ञानापेक्षा दर्शन जास्त आपल्याला दिसून येते. भारतीय नीतिशास्त्राचा खरा आधार विवेकबुद्धी आणि अंतर्दृष्टी आहे. भारतीय परंपरेनुसार नीतिशास्त्र दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. एक आहे नीती आणि दुसरा आहे शास्त्र. आता नीतिशास्त्र या शब्दाची या शब्दाचा जर अर्थ बघण्याचा आपण प्रयत्न केला तर नीतिशास्त्र हा कोणत्या शब्दांपासून निर्माण झालेला आहे? तर दोन शब्दांपासून निर्माण झालेला आपल्याला दिसतो. एक आहे नीती आणि दुसरा आहे शास्त्र. तर नीती म्हणजे काय याचा विचार आपण नंतर करू. आधी आपण शास्त्र म्हणजे काय याचा अभ्यास करू. शास्त्र अर्थात ज्ञाता, समादेश, नियम, विधी किंवा कोणत्या तरी विषयाचे समस्त अध्ययन. आता तुम्हाला माहित असेल की जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र ही सर्व शास्त्र आहेत. का बरं शास्त्र आहेत? कारण यामध्ये कुठल्या तरी विशिष्ट विषयाचं समस्त अध्ययन केलेलं आपल्याला दिसून येते. अर्थात एखाद्या विषयाचे संपूर्ण सूत्रबद्ध पद्धतीने मिळविलेले ज्ञान. म्हणजे कुठलाही एक विषय घेतला आणि तो मन मानेल तसा मांडला म्हणजे नाही, किंवा मन मानेल तसं त्याचं ज्ञान मिळवलं म्हणजे नाही, तर त्याचं सूत्रबद्ध पद्धतीने ज्ञान मिळवायला पाहिजे. गणितशास्त्राचा जर आपण विचार केला तर आपल्याला दिसेल की गणितशास्त्रामधील प्रत्येक थेरम किंवा प्रत्येक नियम हे एका विशिष्ट पद्धतीने मांडण्यात आलेले आहे. जर त्या पद्धतीने जर एखादा प्रॉब्लेम आपण घेतला आणि त्या पद्धतीने जर आपण गणित पद्धतीचा उपयोग न करता आपल्याला वाटेल तसं जर त्याचं आपण उत्तर काढण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला अचूक उत्तर मिळणार नाही. आपल्या उत्तरांमध्ये काही ना काही दोष नक्की असतील. तसंच तर्कशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी शास्त्र आपल्याला कुठल्या तरी विषयाशी संबंधित त्या विषयाचे स्वरूप, प्रयोजन आणि मौलिक घटक यांचे विशेष आणि सर्वांगीण ज्ञान प्रदान करीत असते. ज्याप्रमाणे गणितशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र एखाद्या विशिष्ट विषयाचं आपल्याला सूत्रबद्ध आणि पद्धतशीर ज्ञान देत असतं, त्याचप्रमाणे तर्कशास्त्र, नीतिशास्त्र सुद्धा आपल्याला सूत्रबद्धतीने प्रयोजनात्मक आणि विशिष्ट पद्धतीचे सर्वांगीण ज्ञान आपल्याला प्रदान करीत असते. शास्त्र शब्दाचा प्रयोग भारतात अशा ज्ञानाकरिता केला जातो जे विज्ञानाप्रमाणे आपल्या साधारण ज्ञानापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण, निश्चित आणि सर्वव्यापी ज्ञान असते. आता आपण शास्त्र या शब्दाचा अर्थ बघितला. आता आपण नीती या शब्दाचा अर्थ बघू. नीती या शब्दाचा अर्थ आहे निर्देशन, दिग्दर्शन, आचरण, आचारशास्त्र असा करण्यात येतो. म्हणजे नीती म्हणजे काय? तर निर्देशन, दिग्दर्शन, आचरण, आचारशास्त्र असा नीती या शब्दाचा अर्थ आहे. नीती शब्दाचा अर्थ असा आहे की आचरणाचे असे नियम की ज्याचे पालन केल्याने ऐहिक व पारलौकिक कल्याण साधले जाते. म्हणजेच आचरणाचे असे नियम आहेत की ज्याचं आपण पालन केल्याने आपल्याला या व्यावहारिक जीवनातील सुख, त्याचप्रमाणे भारत देशामध्ये इहलोक आणि परलोक अशा दोन संकल्पना आपल्याला दिसून येतात. तर परलोकातलंही कल्याण या नियमांचं पालन केल्याने आपल्याला मिळत असते. आणि म्हणून नीती या शब्दाचा अर्थ होतो आचरणाचे नियम. जर आपण थोडासा नीती या शब्दाच्या अर्थाकडे जर खोलात गेलो तर आपल्याला असं दिसेल की नीती म्हणजे आचरण, सवयी, चालीरीती, बरोबर आहे, परंपरा. आता प्रश्न असा निर्माण होतो की आचरण, सवयी, चालीरीती, परंपरा ह्या कुणाच्या असतात? पशुच्या तर असू शकत नाही, तर त्या कुणाच्या असतात? मनुष्याच्या असतात. तर मनुष्याच्या आचरणाचं, चालीरीतीचं, सवयीचं, काय म्हणतात, परंपरेचं अध्ययन नीतिशास्त्रात केलं जातं. आता एखाद्या समाजामध्ये एखादी परंपरा आहे, किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये एखादी सवय आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचं अमुक अमुक प्रकारचं विशिष्ट आचरण आहे, हे आपल्याला कसं माहीत पडत असते? तर ते आचरण आपल्याला माहीत पडत असते त्याच्या वर्तणुकीवरून.
त्याच्या वागणुकीवरून. आणि म्हणून नीतिशास्त्राची व्याख्या मानवी आचरणाचे किंवा वर्तणुकीचे अध्ययन करणारे शास्त्र म्हणजे नीतिशास्त्र अशी करण्यात येते. लोकांच्या वागण्यासंबंधीचे नियम म्हणजे नीतिशास्त्र होय. नीतीचा संबंध हा केवळ बुद्धिमत्तेशी किंवा प्रज्ञेशी नसून आचरणाशी लावला जातो. म्हणजेच नीतीचा संबंध फक्त बुद्धिमत्तेशी नाही आहे तर प्रज्ञेशी नाही आहे. एखादा व्यक्ती खूप बुद्धिशाली असेल, खूप हुशार असेल, बरोबर आहे, खूप ज्ञानी असेल, परंतु जर त्याचं आचरण योग्य नसेल तर मात्र आपण त्याला नैतिक म्हणणार नाही. आणि म्हणून नीतीचा संबंध केवळ बुद्धिमत्तेशी किंवा प्रज्ञेशी नसून आचरणाशी लावला जातो. म्हणूनच सद्गुणाच्या विवेचनाला नीतिशास्त्र प्राधान्य दिले जाते. तसेच भारतीय नीतिशास्त्रामध्ये भारतात लिहिलेल्या त्या सर्व ग्रंथांचा समावेश केला जातो ज्यावर वरील गोष्टींवर विचार केला जातो. म्हणजे भारतीय नीतिशास्त्रात त्या सर्व ग्रंथांचा अभ्यास होतो ज्यामध्ये नैतिकतेविषयी विवेचन केलेले असेल. आतापर्यंत आपण भारतीय नीतिशास्त्राच्या व्याख्या, नीतिशास्त्र या शब्दाचा अर्थ याचे अध्ययन केले. आता आपण बघूया की भारतीय नीतिशास्त्राचा उगम आणि विकास कसा झालेला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की कुठलेही शास्त्र जन्मता क्षणीच एकदम विकसित नसते. ते विकसित व्हायला काही टप्प्यांनी किंवा काही पायऱ्यांनी आपल्याला पुढे जावं लागते. त्याआधी भारतीय नीतिशास्त्राचा उगम आणि विकास याविषयी जर आपण चर्चा केली तर आपल्याला असं दिसून येईल की भारतीय नीतिशास्त्राचा उगम आणि विकास लिहिणे अतिशय कठीण बाब आहे. त्याची दोन कारणे आहेत. एकतर त्याची उत्पत्ती अतिशय प्राचीन आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की नीतिशास्त्र, दुसऱ्या शब्दात मानवी आचरणाचे अध्ययन करणारे शास्त्र, या शास्त्राचा उगम केव्हा झाला हे सांगणं फारच कठीण बाब आहे. कारण जेव्हापासून माणूस जन्माला आलेला असेल किंवा जेव्हापासून माणूस या पृथ्वी तलावर आलेला असेल तेव्हापासून तो कुठले ना कुठलं आचरण करतच असेल. आचरणाशिवाय माणूस जीवन जगूच शकत नाही. आणि म्हणून नेमकं भारतीय नीतिशास्त्राचा उगम किंवा नीतिशास्त्राचा उगम केव्हा झाला हे सांगणं फार कठीण आहे. ढोबळमानाने जर आपण असं म्हणू शकतो की भारतीय नीतिशास्त्राचा किंवा नीतिशास्त्राचा उगम हा माणूस जन्माला आल्यापासूनच झालेला आहे. परंतु जर शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की वैदिक काळापासून मौखिक शिक्षण दिले जात असे. मौखिक शिक्षण म्हणजे तोंडी शिक्षण दिले जात होते. तेव्हा लेखन कलेचा काही आपल्याला विकास झालेला किंवा उदय झालेला दिसून येत नाही. परंतु जेव्हापासून भारतात लेखन कलेचा उगम झाला तेव्हापासून आजपर्यंत नीतीच्या विषयावर इतकी ग्रंथ लिहिली गेली की त्यांचे लहान आकारात संकलन करणे फार मोठी समस्या होऊन बसलेली आहे. आणि म्हणून भारतीय नीतिशास्त्राचा उगम किंवा विकास कसा झाला हे सांगणं फार कठीण बाब आहे. कारण नीतीच्या विषयावर इतकी ग्रंथ लिहिलेली आहेत की त्याला एकत्रित करणे हे फार कठीण कार्य आहे. दुसरे असे की नीतीचा प्रश्न दुसऱ्या अनेक प्रकारच्या प्रश्नांबरोबर मिळू दिल्या गेले. असे जरी असले तरी जेव्हापासून मनुष्य विचार करण्यास, चिंतन करण्यास व आपल्या जीवनाला स्वतंत्रतापूर्वक निर्माण करण्यास सुरुवात केली तेव्हापासून या शास्त्राची निर्मिती झाली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मित्रांनो, म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लेखन कला विकसित झाल्यापासून भारतीय नीतिशास्त्राचा उगम झाला असं आपल्याला ढोबळमानाने म्हणता येईल. आता भारतीय नीतिशास्त्राचा विकास कसा झालेला आहे. बरं, उगम तर आपण बघितला, उगम विषयी आपण चर्चा केली. परंतु आता या भारतीय नीतिशास्त्राचा विकास कसा झालेला आहे तर कोणत्याही देशातला मानव समाज घेतला तरी तो प्रथम पासूनच सुसंस्कृत होता असे म्हणता येणार नाही. आपल्याला माहित आहे की भारत असो किंवा कुठलाही देश असो, माणूस हा प्रथम पासूनच म्हणजे सुरुवातीपासूनच सुसंस्कृत होता असे नाही. आज सर्वसाधारणपणे सर्वांगीण सुधारलेला समाज म्हणता येईल तो प्रारंभी रानटी अवस्थेत होता. याचा इतिहास आपल्याला माहितच आहे.
ज्याप्रमाणे पाश्चात्य नीतिशास्त्राचा विकास झाला, त्याचप्रमाणे भारतीय नीतिशास्त्राचा पण क्रमिक विकास झालेला आहे. भारतीय नीतिशास्त्राच्या विकासाचा विचार करताना प्रामुख्याने 4 अवस्था लक्षात घेतल्या जातात. म्हणजेच रानटी अवस्थेपासून तर आतापर्यंत म्हणजे सुसंस्कृत समाजापर्यंत कशा प्रकारे मानवी समाजाचा विकास झाला किंवा भारतीय नीतिशास्त्राचा विकास झाला, याचा जर विचार आपण केला तर आपल्याला असं दिसून येतील की भारतीय नीतिशास्त्राचा विकासाच्या एकूण किती अवस्था आहेत? 4 अवस्था आहेत. एक आहे प्राचीन नैतिक चिंतन, दुसरं मध्यकालीन संतांचे नैतिक उपदेश, तिसरं 19व्या शतकातील समाज सुधारकांचे नैतिक विचार आणि चौथं समकालीन भारतीय नीतिशास्त्र. म्हणजेच 4 अवस्थांमध्ये सामान्यतः भारतीय नीतिशास्त्राचा विकास झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. वेदांपासून आजपर्यंत जे काही चिंतन झाले आहे त्यावर एक दृष्टिक्षेप टाकला तर असे लक्षात येते की जरी नैतिक चिंतनात क्रांतिकारी परिवर्तन होत असलेले दिसून येत असले तरी अधिकांश विचार हा सनातनच आहे. भारतीय नैतिक चिंतनाचे अधिष्ठान धार्मिक व राजकीय असल्यामुळे विविध परिवर्तनाच्या व्यतिरिक्तही त्यात एक सूत्रता आढळून येते. कारण ह्या विकास परंपरेचा संबंध व्यक्तीच्या शारीरिक तसेच मानसिक विकासाशी संबंधित आहे. म्हणजेच भारतीय नीतिशास्त्र हे जरी धार्मिक व राजकीय राजकारणावर आधारित असले तरी पण त्याच्यामध्ये काय दिसून येते आपल्याला? एक सूत्रता दिसून येते. याचं कारण काय आहे तर भारतीय कारण या विकास परंपरेचा संबंध कशाशी आहे? व्यक्तीच्या शारीरिक तसेच मानसिक विकासाशी संबंधित आहे. इतर देशांची तुलना करता भारतीय नीतिशास्त्राची ही एक प्रमुख विशेषता अशी सांगता येईल की नवीन विचारांची निर्मिती होऊनही भारतीय नीतिशास्त्रातील प्राचीन विचार पूर्णतः नष्ट झालेले नाही. हे आपल्याला मान्य आहे आणि हे मान्य करावं लागेल की अन्य देशामध्ये जर नवीन विचार आले तर प्राचीन किंवा मागचे विचार हे नष्ट होताना दिसून येतात. परंतु भारतीय नीतिशास्त्रात किंवा भारतामध्ये विज्ञानाची प्रगती झालेली आहे, शहरीकरण झालेलं आहे, पाश्चिमात्यकरणही झालेलं आपल्याला दिसून येते, आधुनिकीकरण झालेलं आहे, औद्योगिकीकरण झालेलं आहे. असं जरी असलं म्हणजे नवीन विचार जरी आले असले तरी भारतीय नीतिशास्त्रातील प्राचीन जे विचार आहेत ते पूर्णतः नष्ट झालेले आपल्याला दिसून येत नाही. आजही आपण पिढ्यानुपिढ्या परंपरेनुसार काही गोष्टी जशाच्या तशा स्वीकार करतो, मग आपण कितीही विकसित असलो तरी. एवढेच नव्हे तर या नवीन विचारांमुळे प्राचीन विचारात विरोधही निर्माण झाला नाही. आणि असंही नाही की नवीन विचार आले आणि म्हणून जे लोक प्राचीन विचार मान्य करतात आणि नवीन विचार आणि प्राचीन विचार यांच्यामध्ये एक प्रकारचा विरोध किंवा एक प्रकारचा संघर्षही झालेला आपल्याला दिसून येत नाही. प्राचीन विचार नवीन विचारांसोबत स्वीकार करून आपण आपलं जीवन जगताना दिसत आहे. आपल्या समाजामध्ये प्राचीन विचारांसोबतच नवीन विचारही एकत्र येऊन कार्य करताना आपल्याला दिसत आहे. तसेच नवीन विचारांच्या विकासाच्या मार्गात प्राचीन विचारांचा अडथळा निर्माण झालेला नाही. सर्व जुन्या नव्या विचारांमध्ये समन्वय व आदान प्रदान होत गेले आणि खास करून हे भारतीय नीतिशास्त्राचं एक खास वैशिष्ट्य आहे किंवा भारतीय समाजाचं एक खास वैशिष्ट्य आहे की भारतीय समाजामध्ये नवीन विचार जरी आले तरी पण आपण प्राचीन विचारांना, जुन्या विचारांना तडा दिलेला नाही, त्यांना सोडून दिलेला नाही. आता भारतीय नीतिशास्त्राच्या विकासाची पहिली अवस्था म्हणजे प्राचीन भारतीय नैतिक चिंतन. यामध्ये तुम्हाला वेद दिसून येतात. वेद किती आहेत तर 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्याचप्रमाणे रामायण, महाभारत, भगवद्गीता, तसेच आस्तिक दर्शनामध्ये आस्तिक दर्शने, त्याचप्रमाणे जैन आणि बौद्ध दर्शन किंवा जैन आणि बौद्ध नीतिशास्त्राशी संबंधित ग्रंथ, तसेच काही स्वतंत्र नीती ग्रंथ, शुक्रनीती, चाणक्य नीती इत्यादी प्राचीन नैतिक ग्रंथांमध्ये सुद्धा आपल्याला मानवी आचरणाबद्दल अध्ययन केलेलं दिसून येते. दुसरी अवस्था आहे मध्ययुगीन संतांचे नैतिक उपदेश. असं म्हणतात की भारत देश ही संतांची भूमी आहे. संतांच्या उपदेशाला भारत देशामध्ये फार महत्व आहे आणि संतांच्या उपदेशानेच भारतीय संस्कृतीला, भारतीय समाजाला सुसंस्कृत आणि सदृढ केलेला आहे.
मध्ययुगामध्ये असे अनेक संत होऊन गेलेत की ज्यांनी मनुष्याला जीवन कसं जगावं, जीवनाचे परमोच्च ध्येय काय आहेत, बरोबर आहे? आचरणाविषयी अशा अनेक प्रश्नांच्या समस्यांविषयी मनुष्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. भारतीय नीतिशास्त्राच्या विकासाची दुसरी महत्त्वपूर्ण अवस्था म्हणजे मध्ययुगीन संतांचे उपदेश. भारताच्या नैतिक विचार प्रवाहाला कायम ठेवण्यात या संतांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कारण या लोकांनी मुसलमानांचा राज्यविस्तार, आक्रमणे तसेच ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराच्या विरोधात सर्वसामान्य जनतेला हिंदू धर्माचे संरक्षण दिले. म्हणजेच काय केलेलं आहे की मुस्लिमांनी भारत देशावर राज्य केलं. त्यांनी आपल्या राज्याचा विस्तार केला, तसेच धर्माचा सुद्धा प्रचार केला. त्यांनी भारत देशावर आक्रमणही केले. तसंच ख्रिश्चन धर्माचाही प्रसार भारत देशात करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर या सर्वांचा विरोध त्या काळात मध्ययुगात या संतांनी केलेला आहे आणि हिंदू धर्माचे संरक्षण केलेले आहे. भारतातील जवळजवळ सर्व क्षेत्रात या संतांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. यामध्ये या युगात दोन प्रकारच्या संतांचा उदय झाला, सगुण उपासक आणि निर्गुण उपासक. यापैकी सगुणोपासना रामायण, महाभारत, पुराण इत्यादींच्या सनातन परंपरेने प्रभावित होते. या संत प्रणालीत प्रामुख्याने तुलसीदास, सूरदास, मीराबाई यांचा उल्लेख करता येईल. निर्गुण उपासना करणाऱ्या संतांवर अद्वैत मत तसेच सुफी संतांचा प्रभाव होता. या संतांमध्ये कबीर, नानक, दादू दयाल इत्यादी विशेष उल्लेखनीय संत होऊन गेलेत. उत्तरेकडील संतांशिवाय दक्षिण भारतात देखील प्रसिद्ध संत होऊन गेले. त्यामध्ये स्वामी एकनाथ, संत तुकाराम, रामदास यांची नावे प्रसिद्ध व विशेष आहे. म्हणजेच मध्ययुगीन संतांनीही आपल्या उपदेशाच्या माध्यमातून अनेक नैतिक विचार सांगितले आणि मनुष्याला त्याचे ध्येय निश्चित करण्याकरिता त्यांनी फार मोलाचे उपदेश केले. 19व्या शतकातील समाज सुधारकांचे विचार. आता आपल्याला दिसून येते की तिसरी जी विकासाची अवस्था आहे ती विकासाची अवस्था आहे 19व्या शतकातील समाज सुधारक. ज्याप्रमाणे संतांनी नैतिक उपदेश केले, त्याचप्रमाणे समाज सुधारकांनी सुद्धा भारतात नैतिक उपदेश केलेले किंवा नैतिक मूल्यांची जोपासना केलेली आपल्याला दिसून येते. 19व्या शतकात पाश्चात्य संस्कृती आणि आधुनिक विज्ञान यांच्या प्रभावामुळे नैतिक मूल्यांचे आणि विधी नियमांचे पुन्हा एकदा मूल्यमापन करण्यात आले. आता आपल्याला असं दिसून येईल की 19व्या शतकात पाश्चात्य संस्कृती भारत देशात विकसित होऊ लागलेली होती आणि त्याचप्रमाणे विज्ञानही प्रगती करू लागलेला होता. विज्ञानाचाही प्रभाव लोकांवर पडू लागलेला होता आणि म्हणून पाश्चात्य संस्कृती आणि आधुनिक विज्ञान यांच्या प्रभावामुळे नैतिक मूल्यांचे आणि विधी नियमांचे पुन्हा एकदा मूल्यमापन करण्यात आले. अनेक प्रचलित वाईट पद्धतींचा विरोध करून सामाजिक जीवन सुधारण्याचा या युगात प्रयत्न करण्यात आला. आपल्याला दिसून येते की आपल्या भारत देशात एका काळात सती प्रथा, बालविवाह प्रथा, विधवा विवाहाला बंधन अशा अनेक वाईट प्रचलित परंपरा होत्या आणि या समाज सुधारकांनी या परंपरा समूळ उपटून काढल्या आणि एक सुधारित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये राजा राममोहन रॉय, गोपाळकृष्ण गोखले, रामकृष्ण परमहंस, स्वामी दयानंद सरस्वती यांचा उल्लेख केला जातो. या सर्वांनी बालविवाह, सतीप्रथा, बहुविवाह पद्धती, अस्पृश्यता यांचा कडाडून विरोध केला. तसेच स्त्रिया व मागासवर्गीयांना समोर आणण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर जे शेवटचं काय म्हणतात विकासाची जी शेवटची अवस्था आहे ती अवस्था आहे समकालीन भारतीय नीतिशास्त्र. समकालीन भारतीय नीतिशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतात महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा समाजाचं उद्धार करण्याचं, समाजात असणाऱ्या जातीप्रथेचं, अस्पृश्यतेचं समूळ नायनाट करण्याचा प्रयत्न केला. भारतीय नीतिशास्त्राच्या इतिहासात समकालीन युग कुठल्याही बाबतीत मागे नव्हते. यामध्ये अनेक थोर विचारवंतांनी पूर्व आणि पश्चिमेच्या नीतिशास्त्रामध्ये समन्वय साधला व ते आधुनिक पद्धतीने समोर आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पूर्व आणि पश्चिम म्हणजे पाश्चात्य नीतिशास्त्र यामध्ये समन्वय साधून
त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची घडी बसून आधुनिक पद्धतीने तो समोर आणण्याचा या लोकांनी प्रयत्न केला. यामध्ये महात्मा गांधी, अरविंदो, पंडित जवाहरलाल नेहरू, राधाकृष्णन, विनोबा भावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इत्यादींची नावे विशेष रूपाने उल्लेखनीय आहे. या काळातील समाज सुधारकांनी जातीप्रथेविरुद्ध आवाज उठवून उच्च नीच हा भेदभाव मिटविण्याचा व समाजात समानता आणण्याचा विशेषत्वाने प्रयत्न केला. संपूर्ण समाजाचा एकत्रित विकास हे ध्येय या लोकांसमोर होते. या लोकांच्या विचारात केवळ या लोकांचे विचार केवळ भारतापुरतेच मर्यादित विचार नसून भविष्यातील विश्वशांती हे त्यांचे ध्येय दिसून येते. या सर्व विचारवंतांनी वैयक्तिक, नैतिक आणि मुक्तीच्या धारणेचे खंडन करून सामाजिक तसेच सर्व मुक्ती, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विकास, विश्वशांती तसेच विश्वसुरक्षा यांना महत्त्वपूर्ण स्थान दिले. यामुळेच आपले आजचे जीवन केवळ व्यक्ती किंवा राष्ट्रापुरतेच मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय विश्वशांती आणि सुरक्षा हा महत्त्वपूर्ण प्रश्न विश्वापुढे आणलेला आहे. म्हणजेच आपल्याला दिसून येते की समकालीन भारतीय नीतिशास्त्राने आधुनिकीकरण, पाश्चिमात्यकरण यांचा समन्वय आणि भारतीय विचार यांचा समन्वय साधला आणि एका विशिष्ट पद्धतीने नैतिक मूल्य समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे 4 अवस्थांमध्ये भारतीय नीतिशास्त्राचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा पुढचा टॉपिक जो आपण अध्ययन करणार आहोत ते आहे भारतीय नीतिशास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये. आता कुठलंही शास्त्र हे काही अशा गोष्टींमुळे इतर शास्त्रापासून वेगळं असतं, विशिष्ट असतं आणि ते त्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना त्या शास्त्राची वैशिष्ट्य असं म्हणतात. तर भारतीय नीतिशास्त्र सुद्धा अन्य शास्त्रांपासून काही वैशिष्ट्यांमुळे वेगळं आहे. तर भारतीय नीतिशास्त्राची ही वैशिष्ट्ये कोणती आहेत याचा पुढील प्रमाणे आपण अभ्यास करू. पहिलं आपल्याला दिसून येते प्राचीनता. विकासाच्या इतिहासात भारतीय नीतिशास्त्राला प्राचीनतम नीतिशास्त्र म्हणता येते. म्हणजे असं म्हणता येईल की भारतीय नीतिशास्त्र अत्यंत प्राचीन आहे. जर विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारतीय नीतिशास्त्र इतकं जुनं आहे, इतकं प्राचीन आहे आणि ही प्राचीनताच भारतीय नीतिशास्त्राचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. वास्तविक पाहता वेदांपासून समकालीन भारतीय चिंतनांपर्यंत भारतीय विचारवंतांनी विविध नैतिक प्रश्नांची चर्चा केली आहे. वेद हे भारताचे प्राचीन धर्मग्रंथ मानले जाते. सामाजिक व्यवस्थेवर भर देणे ही कल्पना भारतीय नीतिशास्त्र सोडून कुठेही आढळत नाही. जनरली जर सामान्यतः आपण जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येते की सामाजिक व्यवस्थेवर भारताशिवाय अन्य कुठेही भर दिलेला नाही. परंतु प्राचीन काळापासून सामाजिक व्यवस्थेवर नेहमी भर देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आश्रम व्यवस्था, वर्ण व्यवस्था यासारख्या व्यवस्था निर्माण करण्यात आल्या की ज्याच्यामुळे सामाजिक व्यवस्था सुरळीत, सुसंघटित आणि व्यवस्थित राहील आणि एक आदर्श समाज निर्माण होईल. सामाजिक व्यवस्थेवर भर देणे ही कल्पना भारतीय नीतिशास्त्र सोडून कुठे आढळत नाही. वर्ण व्यवस्था आणि आश्रम व्यवस्था ही सामाजिक सुव्यवस्थेसाठी आवश्यक मानली जाते. प्राचीन भारतात या व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन केले जात असे. दुसरं वैशिष्ट्य जे भारतीय नीतिशास्त्राच्या ती आहे व्यावहारिक उद्देशांची पूर्ती. आता भारतीय नीतिशास्त्र हे काही माणसाला फक्त बौद्धिक समाधान देत नाही किंवा पारलौकिक सुखाबद्दलच ज्ञान देत नाही, तर भारतीय नीतिशास्त्र व्यवहारिक सुद्धा आहे आणि माणसाला व्यवहारिक जीवनात ज्या ज्या उद्देशांची पूर्ती करायची आहे त्या उद्देशांच्या पूर्तीकरिता सुद्धा भारतीय नीतिशास्त्र मार्गदर्शन करत असते. भारतीय नीतिशास्त्रात जो विचार केला जातो तो केवळ बौद्धिक जिज्ञासेसाठी केला जात नाही. म्हणजेच बुद्धीला एखादा प्रश्न पडला आणि त्याच्या समाधानार्थ प्रयत्न करणे किंवा बुद्धीला पडलेल्या प्रश्न किंवा जिज्ञासेला शांत करणे याच्यासाठी याचाच फक्त भारतीय नीतिशास्त्रात विचार केला जात नाही, तर जीवनाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यात विचार केलेला आहे. म्हणजे मानवी जीवनात ज्या काही समस्या असतात त्या समस्या कशा सोडवाव्यात, त्यासाठी कुठले उपाय आहेत, त्यासाठी कुठले साधनं आहेत यांचा विचार भारतीय नीतिशास्त्रात केला जातो. भारतीय नीतिशास्त्रात नेहमीच व्यवहारिक पातळीवर विचार केला गेलेला आहे. यामध्ये कर्तव्यावर अधिक भर दिला गेलेला आहे. भारतीय नीतिशास्त्र नेहमीच व्यवहारिक होते. बौद्धिक चिंतन होऊनही मनुष्याच्या नित्यनैमित्तिक कर्माचा किंवा कर्तव्याचा विचार तसेच वर्णप्रधान आणि आश्रमप्रधान कर्तव्यांचा विस्तारपूर्वक विचार करण्यावर जास्त भर दिलेला दिसून येतो.
आता वर्णव्यवस्था किंवा आश्रम व्यवस्थेचा जर आपण विचार केला तर असं दिसून येते की वर्णव्यवस्था आणि आश्रम व्यवस्था ही तुमची व्यावहारिक उद्देशांची पूर्ती करताना दिसून येते. चार वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांनी या चारही वर्णांनी आपापल्या कर्तव्यांचं पालन करायला पाहिजे. आपापले जे कार्य आहे त्याचं प्रामाणिकपणे पालन करणे हा त्याचा मागचा मुख्य उद्देश होता. आश्रम व्यवस्थेतही आपल्याला दिसून येते ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम याची सुद्धा आपली विशिष्ट कर्तव्य आणि विशिष्ट कृती आपल्याला दिसून येते. केवळ शुभ म्हणजे काय याचे विश्लेषण न करता जीवनात पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे यावर अधिक भर दिलेला आहे. म्हणजे चांगलं काय आहे, वाईट काय आहे एवढाच विचार न करता किंवा शुभ म्हणजे काय, चांगलं म्हणजे काय याचाच विचार न करता एखाद्या व्यक्तीच्या जीवनात पूर्णत्व कसं येईल, मनुष्याचे जीवन पूर्णत्वात कसं येईल या गोष्टीवरही भारतीय नीतिशास्त्र अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतो. भारतीय नीतीतील पुरुषार्थांच्या सिद्धांतात साध्य आणि साधन दोहांचाही विचार केलेला आहे. आपल्याला दिसून येते पुढे आपण बघणारच आहोत की पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामध्ये अर्थ आणि काम ही व्यावहारिक पातळीवर याची पूर्ती करायला पाहिजे याचा सुद्धा भारतीय नीतिशास्त्रात विचार केलेला दिसून येतो. वर्णाश्रम धर्मात विविध व्यक्तींच्या जीवनातील विविध काळात येणाऱ्या कर्तव्यांची विस्तारपूर्वक चर्चा केलेली आहे. जैन व बौद्ध नीतिशास्त्र तर पूर्णपणे व्यावहारिक चिंतनावरच लक्ष केंद्रित करणारे आहेत. तर अशा प्रकारे भारतीय नीतिशास्त्र केवळ बौद्धिक जिज्ञासा शांत करण्यासाठी निर्माण झालेले नसून व्यावहारिक उद्देशांची पूर्ती कशी करता येईल यावर सुद्धा भारतीय नीतिशास्त्रात विस्तारपूर्वक विचार केलेला आपल्याला दिसून येतो. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे आध्यात्मिक आधार. भारतीय नीतिशास्त्र जरी व्यावहारिक असले तरी ते आध्यात्मिकतेवर आधारित आहे. म्हणजे भारतीय नीतिशास्त्रात जरी व्यावहारिकतेला महत्व दिले गेले असले तरी त्या व्यावहारिकतेची सांगता किंवा त्या व्यावहारिकतेचा शेवट आध्यात्मिकतेवर होताना दिसतो. तसंच व्यावहारिक उद्देशांची पूर्ती करताना धर्माची जोड भारतीय नीतिशास्त्रात फार महत्वाची मानलेली आहे. असं म्हटलेलं आहे की मनुष्याने अर्थ आणि काम हे दोन पुरुषार्थ जर प्राप्त करायचे असेल तर ते दोन्ही पुरुषार्थ धर्मावर आधारित असायला पाहिजे. मन मानेल त्याप्रमाणे तुम्ही अर्थ किंवा काम हे पुरुषार्थ प्राप्त करू शकत नाही. म्हणून भारतीय विचारात लौकिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये भेद केला नाही. म्हणूनच भारतीय नीतिशास्त्रात मोक्षाला मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय मानलेले आपल्याला दिसून येते. चौथं जे वैशिष्ट्य आहे ते आहे निरपेक्ष. भारतीय नीतिशास्त्र आध्यात्मिकतेवर आधारलेलं असल्यामुळे परिस्थिती निरपेक्ष आहे. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल की भारतीय नीतिशास्त्र परिस्थिती बदलली की बदलत नाही. जे चालत आलेलं आहे, जे आहे ते काय म्हणतात ऍक्सेप्ट करून त्यानुसार जीवन जगायला पाहिजे. आणि म्हणून भारतीय नीतिशास्त्र कसं आहे, परिस्थिती निरपेक्ष आहे, परिस्थिती सापेक्ष नाही. पाचवा जे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते ते वैशिष्ट्य आहे पुरुषार्थ साधन. भारतीय नीतिशास्त्रामध्ये एकूण 4 पुरुषार्थ मान्य केलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ भारतीय नीतिशास्त्रात स्वीकार करते. सर्व भारतीय विचारवंतांनी या पुरुषार्थांना जीवनाचे अंतिम लक्ष्य मानून त्यांचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आपल्याला असं दिसते की भारतीय नीतिशास्त्रात पुरुषार्थांना फार महत्वाचे स्थान आहे आणि या चारही पुरुषार्थ प्राप्त करणे हे प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचे अंतिम लक्ष्य आहे. यावर त्यांनी फार भर दिलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर जे वैशिष्ट्य आहे 6वं ते आहे कर्म सिद्धांतावर विश्वास. तर आपल्याला दिसून येईल की भारतीय नीतिशास्त्र कर्म सिद्धांतावर अत्यंत अतूट असा विश्वास आपल्याला दिसून येतो. कर्म सिद्धांत असं सांगतो की जो जसं कर्म करेल त्याला तसं फळ मिळेल. म्हणजे चांगल्या कर्माची फळं चांगली आणि वाईट कर्माची फळं वाईट. आणि भारतीय नीतिशास्त्र या कर्म सिद्धांतावर अतूट अशी श्रद्धा असलेली आपल्याला दिसून येते. कर्म सिद्धांत भारतीय नीतिशास्त्राला सात्विक आधार आहे. भारतीय नीतिशास्त्रानुसार जरी अंतिम साध्य मोक्ष असले तरी मनुष्य जसे कर्म करेल त्या अनुरूप त्याला फळ प्राप्त होईल. चांगले म्हणजे चांगल्या कर्माची फळे चांगली व वाईट कर्माची फळं वाईट मिळेल. भारतीय विचारवंतानुसार मनुष्य जसे कर्म करतो त्या अनुरूप त्याला फळ प्राप्त होत असते. आणि हे म्हणजे भारतीय नीतिशास्त्राचं
कर्मसिद्धांत हे वैशिष्ट्य हे भारतीय संस्कृतीला किंवा भारतीय समाजाला मिळालेली फार मोठी देण आहे किंवा फार मोठा हा विचार आहे. कारण जो कोणी ईश्वर मानत नसेल, जो नास्तिक असेल, बरोबर आहे, किंवा आस्तिकही असेल, बरोबर आहे, तरी तो हे मान्य करत असतो की मी जर चांगले कामं केली तर माझं जीवन सुखी आणि समाधानी होईल, आणि मी जर वाईट कामं केली तर माझं जीवन हे कष्टात जाईल, दुःखात जाईल. आणि म्हणून भारतीय नीतिशास्त्राचा कर्म सिद्धांतावर अतूट विश्वास असलेला आपल्याला दिसून येतो. 7व्या नंबरचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे सर्वांगीणता. सर्वांगीणता भारतीय संस्कृतीचे विशेष वैशिष्ट्य आहे. भारतीय विचारवंतांनी जीवनातील प्रत्येक समस्येचा सर्व दृष्टिकोनातून विचार केलेला आहे. वर्तमान आणि भविष्य, मनुष्य आणि समाज, श्रीमंत आणि गरीब, राजा आणि प्रजा, स्त्री व पुरुष या सर्वांच्या कल्याणाचा विचार भारतीय नीतिशास्त्रात केलेला आहे. आणि म्हणून भारतीय नीतिशास्त्र कसं आहे, सर्वांगीण आहे. म्हणजे भारतीय नीतिशास्त्र कुठल्याही एका अंगाकडे लक्ष देत नाही, कुठल्याही एका बाजूकडे समाजाच्या कुठल्या एका बाजूकडे बघताना दिसून येत नाही, तर भारतीय नीतिशास्त्राच्या समाजाच्या सर्वांगीण भागाकडे बघताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून भारतीय नीतिशास्त्रामध्ये वर्तमानाबद्दलही विचार केला आहे, त्याचप्रमाणे भविष्याबद्दलही विचार केलेला आपल्याला दिसून येतो. जसं मनुष्याबद्दल विचार केलेला आहे, त्याचप्रमाणे समाजाबद्दलही विचार केलेला दिसून येतो. जसं श्रीमंताबद्दल विचार केलेला आहे, त्याचप्रमाणे गरिबांबद्दलही विचार केला जातो. राजा, प्रजा, स्त्री, पुरुष या सर्वांच्या बाबतीत भारतीय नीतिशास्त्रामध्ये विचार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर 8वं जे वैशिष्ट्य आहे ते आहे इंद्रियजन्य अनुभवाची मर्यादितता. सर्व भारतीय विचारवंत हे मान्य करतात की मनुष्याचा इंद्रिय अनुभव किंवा ज्ञान अत्यंत मर्यादित आहे. कारण प्रत्येकच ज्ञान आपल्याला इंद्रियांनी प्राप्त होऊ शकत नाही. जसं आहे पाप पुण्य, स्वर्ग नरक, ईश्वर यासारख्या गोष्टींचे ज्ञान आपल्याला कधी इंद्रियांनी प्राप्त होऊ शकत नाही. तर म्हणजेच काय आहे, इंद्रिय अनुभव कसे आहेत, हे मर्यादित आहेत. ते काय म्हणता येईल, म्हणजे त्यांच्यापासून प्राप्त होणारं ज्ञान हे कसं आहे, मर्यादित आहे. भारतीय तत्वज्ञानांनी मात्र इंद्रिय अनुभव व इंद्रिय जगत सर्व काही नसून लौकिक व पारलौकिक यांचा समन्वय केलेला आहे. आणि म्हणूनच ज्ञान तसेच विचारांना केवळ इंद्रिय अनुभवापर्यंत सीमित न ठेवता तपश्चर्या, ज्ञान, योग्याभास, आत्मसमर्पण, ब्रह्मानुभव यावरही भारतीय दर्शनात विचार केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रत्येकच ज्ञान हे इंद्रियांनी प्राप्त होत नाही, तर काही ज्ञान आपल्याला योग्याभासाने प्राप्त होत असते, काही आत्मसमर्पणाने प्राप्त होत असते, कधी आपल्याला ब्रह्मानुभव येत असतो, तपश्चर्या केल्याने आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते. तर भारतीय नीतिशास्त्राचं एवढंच म्हणायचं आहे की इंद्रियजन्य अनुभव हे कसे आहेत, मर्यादित आहे. त्याच्यानंतर जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे बंधनाचे कारण अज्ञान. भारतीय विचारवंतानुसार सर्व दुःखाचे आणि बंधनाचे कारण अज्ञान आहे. भारतीय नीतिशास्त्रात ज्ञान आणि कल्याण व सुख यात समसंबंध मानला आहे. भारतीय नीतिशास्त्रानुसार अज्ञान हेच समस्त दुःखाचे, बंधनाचे कारण आहे. ज्ञान प्राप्तीमुळे दुःख आणि बंधनातून मुक्तता मिळू शकते. तर मनुष्य जो बंधनात अडकलेला आहे, जो जीवन मृत्यूच्या चक्रात अडकलेला आहे, जो दुःखात अडकलेला आहे, तर त्याचं मुख्य कारण काय, अज्ञान. आणि जर हे अज्ञान दूर झालं तर मनुष्य मुक्त होऊ शकतो, त्याला मोक्ष प्राप्त होऊ शकते. आणि हे अज्ञान कशाने दूर होईल, तर हे अज्ञान फक्त ज्ञानाने दूर होऊ शकते असं भारतीय नीतिशास्त्र म्हणते. त्याच्यानंतर जे 10वं वैशिष्ट्य आहे ते आहे बाह्य व आंतरिक जगामध्ये समन्वय. भारतीय विचारवंतांच्या अनुसार मनुष्य सूक्ष्म रूपाने संसाराच्या रचनेचे प्रतिनिधित्व करतो. या संपूर्ण ब्रह्मांडात जे नियम कार्य करतात तेच नियम मानवी जीवनातही कार्य करतात. आणि म्हणूनच आपल्याला ह्याच नैतिक नियमानुसार आचरण केले पाहिजे. या नियमांचे ज्ञान अशाच व्यक्तींना होऊ शकेल ज्यांचा दृष्टिकोन व्यक्तिगत, समष्टीगत किंवा ब्रह्मांडमय आहे. याच कारणामुळे भारतीय परंपरेत वेद, स्मृती आणि सदाचाराला नैतिकतेचा आधार म्हणून स्वीकार केलेला आहे. 11वं वैशिष्ट्य असं आपल्याला दिसून येते, सामाजिक व्यवस्थेवर भर. तर आपल्याला माहितच आहे की भारतीय नीतिशास्त्रने सामाजिक व्यवस्थेवर फार भर दिलेला आहे. सामाजिक व्यवस्था कशी व्यवस्थित राहील, कशी सुव्यवस्थित राहील, कशी सुसंघटित राहील, यावर भारतीय नीतिशास्त्राने फार महत्त्व दिलेलं आहे. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भारतीय विचारवंतांनी व्यक्ती व समाजाचे कल्याण यात भेद केला नाही. हे भारतीय नीतीचे खास, हे भारतीय नीतिशास्त्राचे खास वैशिष्ट्य आहे.
जे इतर कुठेही आढळत नाही. भारतीय नीतिशास्त्रात वर्णव्यवस्था व जाती व्यवस्थेला सामाजिक सुव्यवस्थेसाठी अनिवार्य मान्य केले गेले. जरी या व्यवस्थेची कठोर आलोचना केल्या जात असली तरी प्राचीन काळात मात्र त्याचे कठोरतेने पालन केले जात होते. भारतीय नीतीच्या तुलनेत भारतीय नीती अधिकारापेक्षा कर्तव्यावर अधिक जोर दिला गेलेला आहे. तर मित्रांनो, इथे थोडंसं स्पेलिंग मिस्टेक झालेलं आहे, याची काळजी तुम्ही घ्याल. मी वाचलेलं आहे बरोबर, ठीक आहे, परंतु या याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला शब्दांमध्ये थोडासा फेरबदल झालेला आपल्याला दिसून येतो. ओके, तरी मी समजून सांगतोय की सामाजिक व्यवस्थेवर भर, तर पूर्वीपासूनच भारतीय नीतिशास्त्र सामाजिक व्यवस्थेवर भर देताना आपल्याला दिसून येते. आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी वर्ण व्यवस्था, आश्रम व्यवस्था सारख्या व्यवस्था निर्माण केलेल्या आहेत. आणि भारतीय नीतिशास्त्राचं हे मान्य आहे की वर्ण व्यवस्था आणि आश्रम व्यवस्था ह्या सामाजिक व्यवस्थेला व्यवस्थित ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण कार्य करत असतात. आज जरी या व्यवस्थेवर काय म्हणता येईल टीका होत असल्या तरी पण प्राचीन काळात या व्यवस्थेचं काटेकोरपणे पालन केलं जात होतं. आणि शेवटचं 12वं जे भारतीय नीतिशास्त्राचं वैशिष्ट्य आहे ते उपदेशात्मक आहे. तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतीय नीतिशास्त्र हे ऋषी, संत, साधू, समाज सुधारक यांचे उपदेशांचं संकलन आहे. म्हणजे सांगितलेल्या उपदेशांचं एकत्रीकरण म्हणजे संपूर्ण भारतीय नीतिशास्त्र. आणि म्हणून भारतीय नीतिशास्त्र कसं आहे, उपदेशात्मक आहे. भारतीय विचार हे प्रामुख्याने उपदेश रूपात ग्रंथित केल्या गेले आहे. बौद्ध नीतिशास्त्र बुद्धांचे, तर जैन नीतिशास्त्र महावीरांचे उपदेश आहे. तुम्हाला माहितच असेल की बौद्धांनी एकही ग्रंथ लिहिलेला नाही. संपूर्ण बौद्ध तत्वज्ञान हे कसं आहे, उपदेशात्मक आहे. म्हणूनच हिंदू ऋषी आपल्या आश्रमातून सामान्य जनतेमध्ये येऊन नीती संबंधी उपदेश देत होते. तर अशा प्रकारे भारतीय नीतिशास्त्राची एकूण 12 वैशिष्ट्यांचा आपण अध्ययन केलेला आहे. शेवटचा जो टॉपिक आहे तो आहे भारतीय आणि पाश्चात्य नीतिशास्त्र यातील भेद. तर नीतीच्या मी आधीच्याच याच्यात सांगितलं होतं की नीतीच्या बाबतीत भारतीय आणि पाश्चात्य असा भेद करता येणार नाही. परंतु काही अशा गोष्टी आहेत, काही असे मुद्दे आहेत की ज्याच्या आधारावर आपण भारतीय आणि पाश्चात्य नीतिशास्त्र असा भेद करू शकतो. ते कुठले कुठले मुद्दे आहेत? तर पहिला मुद्दा आहे, भारतीय नीतिशास्त्र पाश्चात्य नीतिशास्त्रापेक्षा अधिक प्राचीन असून पाश्चात्य नीतिशास्त्र भारतीय नीतिशास्त्राच्या तुलनेत जास्त व्यक्तिगत आहे, तसेच स्वातंत्र्यावर भर देणारे आहे. तर हे तर मी मगाशी सांगितलं की भारतीय नीतिशास्त्र हे फार प्राचीन आहे. दुसरं असं की पाश्चात्य नीतिशास्त्र हे व्यक्तिगत त्याचप्रमाणे स्वातंत्र्यावर भर देणार आहे. म्हणजे व्यक्तीनुसार त्यांचे नैतिक मूल्य हे बदलणारे असतात. तसंच तुम्हाला दिसेल की पाश्चात्य संस्कृतीमध्ये स्वातंत्र्याला फार महत्व आपल्याला दिसून येते. एक छोटंसं उदाहरण आपण घेऊ, भारतीय विवाह व्यवस्था आणि पाश्चात्य विवाह व्यवस्था. तर भारतीय विवाह व्यवस्थामध्ये मनुष्याचा एकदा विवाह झाला की तो सहजासहजी म्हणजे हे बंधन सहजासहजी तुटत नाही, विवाह बंधन सहजासहजी तुटत नाही. कारण भारतीय विवाह पद्धतीला विवाह संस्था असे म्हटले जातात. तो कुठल्याही प्रकारचा करार किंवा कॉन्ट्रॅक्ट नाही आहे, बरोबर आहे. परंतु पाश्चात्य संस्कृतीमध्ये विवाह मात्र करार किंवा कॉन्ट्रॅक्टच्याच रूपात घेतलेला जातो. आणि म्हणून तुम्ही कित्येकदा तरी न्यूजपेपरमध्ये किंवा टीव्ही मध्ये बघत असाल की पाश्चात्य संस्कृतीमध्ये आज विवाह झाला आणि उद्या त्यांचा डिवोर्स होताना आपल्याला दिसून येतो. तर त्यामुळे याचं कारण हे आहे की तिथे व्यक्तिगत आणि मनुष्याच्या स्वातंत्र्यावर जास्त भर दिलेला जातो. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येईल, भारतीय नीतिशास्त्र निरपेक्ष असून पाश्चात्य नीतिशास्त्र सापेक्ष आहे. भारतीय नीतिशास्त्रात कर्तव्य परिस्थिती निरपेक्ष, तर पाश्चात्य नीतिशास्त्रात परिस्थिती सापेक्ष मानली गेलेली आहे. तर आपल्याला असं दिसून येते की भारतीय नीतिशास्त्र निरपेक्ष आहे. मी मगाशीच सांगितलं की परिस्थिती बदलली तरी भारतीय नीतिशास्त्रामध्ये बदल होत नाही. परंतु पाश्चात्य नीतिशास्त्रामध्ये मात्र व्यक्तींची कर्तव्य हे परिस्थितीवर आधारित असतात. ज्याप्रमाणे परिस्थिती असेल त्याप्रमाणे तेथील व्यक्तींची कर्तव्य असतात. आणि म्हणून ते कसं आहे, पाश्चात्य नीतिशास्त्र हे परिस्थिती सापेक्ष आहे, तर भारतीय नीतिशास्त्र हे परिस्थिती निरपेक्ष आहे. तिसरं आपल्याला असं दिसून येते, भारतीय नीतिशास्त्रात कर्म आणि त्याचे परिणाम यामधील संबंध अनिवार्य मानला गेलेला आहे. तर पाश्चात्य नीतिशास्त्रात हा संबंध मान्य केला जात नाही. आम्ही मगाशी सांगितलं की जो जसं कर्म करेल त्याला तसं त्याचे फळ त्याला भोगावं लागेल, तसे परिणाम त्याला भोगावे लागेल. आणि म्हणून ज्या व्यक्तीने एखादं कर्म केलं असेल
त्याचे परिणाम यामध्ये काय असतो, अनिवार्यतेचा संबंध असतो असं भारतीय नीतिशास्त्र मान्य करते, परंतु पाश्चात्य नीतिशास्त्र अशा प्रकारचा संबंध मान्य करत नाही. 4. भारतीय नीतिशास्त्र आध्यात्मिक तर पाश्चात्य नीतिशास्त्र लौकिक आहे. मी मगाशीच आपण मगाच्या वैशिष्ट्यामध्ये पाहिलं की भारतीय नीतिशास्त्र कसं आहे, आध्यात्मिकतेवर आधारित आहे, तर पाश्चात्य नीतिशास्त्र व्यावहारिक आहे, लौकिक आहे. 5. पाश्चात्यांच्या तुलनेत भारतीय नीतिशास्त्र सर्वांगपूर्ण आहे. ज्याप्रमाणे आपण म्हटलेलं होतं की भारतीय नीतिशास्त्रामध्ये समाजाच्या व्यक्तीच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून विचार केला जातो आणि म्हणून भारतीय नीतिशास्त्र हे पाश्चात्य नीतिशास्त्र तुलनेत कसं आहे, सर्वांगीण आहे. 6. पाश्चात्य नीतिशास्त्रात इंद्रिय अनुभव आणि ऐहिक विश्वालाच सर्व मानले आहे, तर भारतीय नीतिशास्त्र इंद्रियानुभव व ऐहिक विश्वालाच पलीकडे जाणारे, हे सुद्धा आपण मगाशी बघितलेलं आहे. 7. पाश्चात्य नीतिशास्त्रात सामाजिकतेच्या तुलनेत व्यक्तीच्या स्वातंत्र्याला जास्त महत्त्व दिले, तर भारतीय नीतिशास्त्रात व्यक्तीपेक्षा समाजाला जास्त महत्त्व दिले आहे आणि दोघांचे कल्याण एकसारखेच मानलेले आहे. आणि 8 नंबरचं, भारतीय नीतिशास्त्राच्या तुलनेत पाश्चात्य नीतिशास्त्र उपदेशात्मक नाही. तर आपण पाहिलेलं होतं की भारतीय नीतिशास्त्र उपदेशात्मक आहे, ते संतांच्या समाज सुधारकांच्या उपदेशांचं संकलन आहे. त्याप्रमाणे पाश्चात्य नीतिशास्त्र समाजाचं किंवा उपदेशांचं संकलन असलेलं आपल्याला दिसून येत नाही. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये भारतीय नीतिशास्त्राचं स्वरूप, भारतीय नीतिशास्त्राची वैशिष्ट्ये, भारतीय नीतिशास्त्राच्या विकासाच्या अवस्था आणि त्याचप्रमाणे भारतीय आणि पाश्चात्य नीतिशास्त्र यांच्यातील भेद याचं अध्ययन केलेलं आहे. यानंतरचा टॉपिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. इथे मी रजा घेतो. धन्यवाद.